अशा तऱ्हेने आदित्य हरलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बघूया आजचा दिवस आपला कसा जातो. नानी बघा काय करायला. आत्ताही नानी पेरणी करत आहे. तर श्रावण महिन्यात याला पहिला शेंगा लागणार. तर घरात जाऊया आपण आता. आई बघा काय करायला. काय घालीस काय बरं झाले काय पेरून. नाणी आत्ता झालेली आहे पेरून. आता आपण चाललोय आईला सोडायला. तर आत्ता आपण आईला सोडायला चाललोय आणि त्यात आपली 1-2-3 कामं आहेत ते आपण करून येणार आहे. आईला सोडून आपण निघालो बघा साखर आणायला. तर आत्ता आपण साखर घेतलेली आहे 50 किलो. तर आत्ताच आपण घरी पोचलोय. परत आपल्याला लागलेली आहे भूक आणि जेवणामध्ये आहे उसळ, भात आणि सॅलड. जेवण झालेलं आहे. नानी भांडी घासायला लागल्या बघा. तर आत्ता 1 वाजला आणि आपण चाललोय कृषीकडे. आणि हे बघा कृषी झोपलेला आहे आणि दिदी पण झोपली. तर आत्ताच कृषी उठलेला आहे आणि बघा कसं बघायला आहे बघा आपल्याकडे. परत घरी चाललोय. पावसाचं वातावरण कसलं झालं, ढग आल्यात सगळीकडे. आता आदित्य आणि पिल्ले आल्यात बघा पत्ते खेळायला. तुझी दाखवू किती राहिल्यात. माझी मोठी ही अशा तऱ्हेने आदित्य हरलेला आहे. वाटणं लागून इकडे येऊन बसल्यात हो. आणि ही लोक त्यांचं कबूतर उडून आलेलं बघ. खरं शेवटपर्यंत काय ते त्यांना गावलं नाही म्हणून ती गेलीत परत. तर आत्ताच आपलं पार्सल आलेलं आहे. बघूया काय काय आहे यामध्ये. हे आपण पिंटोला जे ओट्स मागवलेले आणि एक वे प्रोटीन. फ्युअल 1चं. आणि हे ओट्स आपण सकाळी नाश्त्याला खाणार आहे आणि हे वे प्रोटीन आपण पोस्ट वर्कआउटला. आणि आज जेवणाला मासे आहेत. सगळं टाकायचं. आणि मासे तयार झाल्यावर आपण लगेच घेतलं बघा जेवायला. आजचा हा व्लॉग आपला इथं संपलेला आहे. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.